गुड इवनिंग फ्रेंड, चैनल सर अब्दुल सत्तार खान, 10th मराठी अक्षर भारती कथा लेखन गेस्ट पेपर। चलिए शुरुआत करते हैं। सबसे पहले कथा लेखन से पहले सारांश लेखन देखेंगे। 5 मार्क्स के लिए आता है प्रश्न पुढील उतार्याची 1/3 इतका सारांश तुमच्या शब्दात लिहा। वनस्पतीमध्ये अखंड 24 तास पाणी पुरवठा होत असतो। घरातल्या नळाला जसे पाईपलाईनने पाणी पुरवले जाते तसा वनस्पतीमध्येही अनेक छोटे पाईप झायलेम एकमेकावर बसवलेले असतात. त्यामुळे मुळामध्ये जमिनीतून शोषलेले पाणी या लांबलचक तयार झालेल्या पाईपद्वारे झाडांच्या शेंड्यापर्यंत पुरवले जाते. वनस्पतीमधील स्वयंपाकघर म्हणजे एरवी पाने. हरितद्रव्याचे सहाय्याने सूर्यप्रकाशाच्या मदतीने पाने अन्न तयार करतात. ते विशिष्ट प्रकारच्या पेशीमधून फ्लोएम झाडांच्या इतर भागापर्यंत पोहोचवले जातात. त्या भागात अन्नावर प्रक्रियाही होते. याविषयी गरजेनुसार या पेशीविषयी अनेक पेशी असतात. त्यांची कामे ही निरनिराळी असतात. काही वनस्पती पाण्यात राहूनही भिजत नाही, कारण त्यांच्या पेशीवर मेणाचा थर असतो. काही पाण्यात तरंगतात, कारण त्यांच्या हवेच्या पिशव्या असतात. अशा अनेकविध प्रकारच्या पेशी वेगवेगळ्या झाडात त्यांच्या गरजेनुसार आणि झाडांच्या गुणधर्मानुसार असतात. याचा सारांश आहे, वनस्पतीमध्ये असणाऱ्या पेशीच्या झायलेम माध्यमातून जमिनीतून शोषलेले पाणी मुळापासून झाडाच्या शेंड्यापर्यंत पुरवले जाते. पाने हरितद्रव्ये व सूर्यप्रकाशाच्या मदतीने आपले अन्न तयार करतात. ते फ्लोएम या विशिष्ट पेशींच्या मदतीने झाडांच्या विविध भागापर्यंत पोहोचवले जाते. झाडामध्ये निरनिराळ्या पेशी निरनिराळी कामे करतात. काही वनस्पती पाण्यात राहूनही कोरड्या असतात, तर काही पाण्यावर तरंगतात. कारण या वनस्पतींच्या पेशीवर मेणाचा थर व हवेच्या पिशव्या असतात. झाडांच्या गरजेनुसार व गुणधर्मानुसार झाडामध्ये पेशींची भिन्नता दिसून येते. पुढीलपैकी कोणतीही एक कृती सोडवा. कथालेखन. पुढील मुद्द्याच्या आधारे गोष्ट लिहा. गोष्टीला योग्य शीर्षक द्या. सलीम 8वीतील विद्यार्थी. गणिताची आवड. शिष्यवृत्ती. परीक्षेतील यश. पुढील शिक्षणातील अडथळे. शाळेतील शिक्षकांची मदत. पुढील शिक्षणातील यश. शिक्षकांचे आभार. जिद्दीचे फळ. गणिताचा तासाला शिक्षक वर्गात प्रश्न विचारत तेव्हा नेहमी एक विद्यार्थ्याचा हात वर असायचा. तो विद्यार्थी म्हणजे सलीम. सलीम अनाथ होता. त्याची मोठी बहीण 4 घरी कामे करून सलीमचे व स्वतःचे पोट भरत असे. सलीम 8वीत आला तशी त्याला परिस्थितीही समज आली. सलीमला लहानपणापासून गणिताची आवड होती. तो चौकस बुद्धीचा होता. त्याने शिष्यवृत्ती परीक्षेस बसण्याचे ठरवले. शाळेच्या अभ्यासाबरोबरच तो शिष्यवृत्तीला परीक्षेचा जीव लावून अभ्यास करीत होता. रात्रंदिवस तो अभ्यास करायचा आणि अपेक्षित होते तेच घडले. सलीमला शिष्यवृत्ती परीक्षेत मोठे यश मिळाले. सलीमच्या बहिणीला कोण आनंद झाला. सलीम पुढील वर्गात जोमाने अभ्यास करीत होता. त्याचे सर्व शिक्षक त्याला अभ्यासात मदत करीत होते. मित्रही त्याला विविध प्रकारे मदत करीत होते. 10वीची बोर्डाची परीक्षा 3 महिन्यावर आली. इतक्यात त्याची बहीण खूप आजारी पडली. त्यामुळे सलीम हादरला. तो अभ्यास सोडून तिची देखभाल करीत बसू लागला. ही बातमी सलीमच्या शिक्षकांना व मित्रांना कळाली. शिक्षकांनी सलीमला समजावले. त्याच्या बहिणीच्या देखभालीची व्यवस्था केली. मित्रांनीही सलीमला मदतीचा हात दिला. सलीम झटझटून अभ्यासाला लागला. बोर्डाची परीक्षा झाली. निकाल लागला. सलीम शाळेतून पहिला आला होता. गणितात त्याला पैकीच्या पैकी मार्क्स होते. सलीम व त्याच्या बहिणीच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. त्यांनी शिक्षकांचे मनापासून आभार मानले. पुढील मुद्द्याच्या आधारे कथा लिहा. एक गावकरी तीर्थयात्रेला जाणे. व्यापाऱ्याला धडा. एकदा गावकरी तीर्थयात्रेला निघाला तेव्हा त्याने स्वतः जवळचे सर्व दागिने व्यापाऱ्याजवळ ठेवायला दिले. काही दिवसांनी गावकरी परत आला. त्याने सावकाराकडे आपले दागिने मागितले. सावकार म्हणाला, माझ्याकडे तुझे दागिने नाहीत, ते उंदरांनी खाल्ले. हे ऐकून गावकरी चिडला.
त्याने सावकाराला धडा शिकवायचेच ठरवले. एके दिवशी गावकऱ्याने व्यापाऱ्याच्या मुलाला लपवले. व्यापारी मुलाला शोधू लागला. त्याने गावकऱ्याकडे चौकशी केली. तेव्हा गावकरी म्हणाला, तुमच्या मुलाला फुलपाखरूने नेले, आता तो मिळणार नाही. व्यापारी म्हणाला, फुलपाखरे मुलाला कसे नेऊ शकतील? गावकरी म्हणाला, उंदीराने दागिने खाऊ शकतात, मग फुलपाखरे मुलाला का नेणार नाहीत? व्यापाऱ्याला त्याची चूक कळली. त्याने दागिने परत दिले. गावकऱ्याने मुलाला परत दिले. तात्पर्य, शेराला सव्वा शेर भेटतोच. मूर्ख जमीनदार. एक होता शेतकरी. तो अत्यंत गरीब व कष्टाळू होता. तो जमीनदाराच्या जागेत झोपडी बांधून राहत असे. त्याने आपल्या झोपडीसमोर सीताफळांचे झाड लावले होते. त्या झाडाला खूप मधुर फळे येत. शेतकरी रोज काही फळे जमीनदाराला देई. जमीनदाराला सीताफळे आवडली, पण त्याला आता सीताफळांची हाव सुटली. त्याने वेगळाच विचार केला. आपल्याच दारात सीताफळांचे झाड हवे, मग सगळी फळे आपल्यालाच मिळतील. त्याने नोकरांना बोलावले. तो नोकरांना म्हणाला, शेतकऱ्याच्या झोपडीसमोरील झाड उपटा आणि माझ्याच घरासमोर लावा. नोकरांनी ते झाड उपटले आणि जमीनदाराच्या घरासमोर लावले, पण ते झाड 4 दिवसातच मरण पावले. अशा प्रकारे फळे गेली आणि झाडही गेले. तात्पर्य, अति हावरटपणामुळे नुकसानच होते.